पुण्यात एक लाजिरवाणी घटना घडली। बॉयफ्रेंडच्या मदतीने एका महिलेने स्वतःच्याच मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचा प्रकार समोर आलाय। त्याचबरोबर तिने अल्पवयीन मुलीसोबत बॉयफ्रेंडला अनैतिक संबंध ठेवायला लावल्याचं देखील समोर आलंय। पुण्यातील बिबवेवाडीत हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अल्पवयीन मुलीने आईचे आणि आईच्या प्रियकराचे प्रेमसंबंध त्यांच्या घरमालकाला सांगितल्याने आईने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी आता नराधम आईसह तिच्या बॉयफ्रेंडला देखील पोलिसांनी अटक केली। आरोपी भारती कुऱ्हाडे आणि तिचा प्रियकर गुरुदेव कुमार स्वामी यांना बेड्यात ठोकलंय। रेवती हिंगवे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। रेवती, काय अपडेट्स? नक्कीच सौरभ, आपण जसं म्हणलात तसं अगदी बरोबर आहे। अगदी लाजिरवाणी गोष्ट ही पुणे शहरातल्या बिबवेवाडी परिसरामध्ये घडलेली आहे। एका आईनेच आपल्या मुलीला तिच्या बॉयफ्रेंड सोबत अनैतिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडलं आणि त्याचं कारण काय तर तिचं आणि तिच्या बॉयफ्रेंडचं जे नातं आहे ते तिने तिच्या घर मालकाला सांगितलं। म्हणून 13 वर्षीय जी मुलगी आहे तिचे अश्लील फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि जीवे मारण्याची धमकी देखील तिकडे तिला देण्यात आली। त्या धमकीला घाबरून ती मुलगी काहीही आवाज उठवत नव्हती आणि जेव्हा पुन्हा एकदा हे सगळे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तिच्या प्रियकरांनी म्हणजे त्या नराधम आईच्या प्रियकरांनी ते फोटोमध्ये काढलेले असता आणि तिच्यासोबत अनैतिक संबंध ठेवले असता, तेव्हा त्या अल्पवयीन मुलीने ते डिलीट करू पाहिले। पण त्यांनी कसं तरी ते रिकव्हर केले ते सगळे व्हिडिओज आणि त्यानंतर हा सगळा प्रकार की डिलीट करायचं बघितलं आणि नंतर रिकव्हर केले, हा सगळा प्रकार तिने त्या प्रियकरांनी तिच्या आईला सांगितलं आणि पुन्हा एकदा तिला जीवे मारण्याची धमकी आणि नातेवाईकांना हे सगळे फोटो व्हिडिओ दाखवण्यात येतील अशी देखील धमकी दिली आणि पुन्हा एकदा अनैतिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडलं। त्यानंतर जेव्हा त्या 13 वर्षीय मुलीने याबद्दलची तक्रार दाखल केली, त्यानंतर नराधम आई म्हणजेच भारती, जी 36 वर्षीय महिला आहे, आरोपी आहे, ती आणि तिचा प्रियकर स्वामी 24 वर्षीय आहे ते दोघं जण फरार झाले आणि जवळपास 5 महिने पुण्यातील खडकवासल्या परिसरामध्ये असलेलं नांदेड गाव आहे तिकडे ते लपून होते। एका गोपनीय माहितीद्वारे पोलिसांना ते तिथे असल्याची माहिती कळाली। त्यानंतर सापळा रचण्यात आला आणि नंतर त्या दोघांना बेड्या ठोकल्या। खरं तर जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा नक्की पुणे शहरात चाललंय काय आणि आई आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी ही अशी घटना पुणे शहरात आता घडलेली आहे। सौरभ, रेवती, अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।